नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत असताना या ठिकाणी अनेक मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि बौद्ध बांधवसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये आज बालासाहेब कांबळे, नारायण आंबोरे साहेब हे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहेत. काय सांगतात? आज 1 ऑगस्ट 2026 अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळं मी सर्व भारतातील बौद्ध उपासक उपासिका सर्व बांधव भगिनींना मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अण्णाभाऊ साठे यांनी कथा कादंबऱ्या बरेच लिहिलेल्या आहेत आणि त्यांना जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला ऐरावत. अंग झाडूनी बाहेरी निघ बाहेरी हे विलावरती घाव. अगंड पिळले धर्मांधांची तसेच छळले. मगराने जणू मणिक पिळाले. थोर झाले सान दरवून आम्हा हीच कलंकित जन्मजनची करुणी अंकिता. जिने लावणी वर अवमानित निर्गुण हा भेदभाव. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चल वा पुढती. जय महाराष्ट्र निघून जगतो करी बरकट निज भाव. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी अशा कथा कादंबऱ्या बरोबर बऱ्याच लिहिलेल्या आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं ते सांगतात, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. हे सर्व आम्ही बंधू भावानं आम्ही आतापर्यंत राहिलेले आहेत आणि इथून पुढेही आम्ही बंधुभाव हा ठेवूनच आम्ही राहणार आहेत. करिता मी माझे 2 शब्द संपवतो. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. तसेच डॉक्टर कांबळे साहेब मी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. तसेच अण्णाभाऊच्या बरेच काही कादंबऱ्या आहेत. त्या कादंबऱ्यातून बरेच काही शिकायसारखं आहे. आणि त्यांची प्रसिद्ध कादंबरी फकीरा आहे. प्रसिद्ध कादंबरी फकीरा नावाची आहे. सर्वांनी आत्मसात करावी. ठिकाणी बाबासाहेब कांबळे आंबोरे साहेब यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कादंबरीमधून जी आवडती कादंबरी म्हणजे फकीरा कादंबरी ही लोकांपर्यंत पोहोचली आणि त्या कादंबरीच्या माध्यमातून बोध घ्यावा असंही आव्हान त्यांनी केले. अण्णाभाऊ साठे हे रशियामध्ये जाऊन त्यांनी या ठिकाणी आपला झेंडा लावला आणि प्रदेशात सुद्धा त्यांनी या कामगार सेवेचं काम करत आज ते अजरामर झालेले. त्यांची जयंती आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.